हॅलो नमस्कार, कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मम्मी नाही आहे तर मी लवकर उठून आंघोळ करून सकाळी आली आहे किचनमध्ये. कारण मला बनवायचं आहे, नाश्ता पाण्याचं बघायचं आहे, जेवण बनवायचं आहे. पप्पा उठलेत, पप्पांची आंघोळ झाली आणि काकू आणि दादू आता मस्तपैकी अजून टेरेसवर झोपले. ते 10 वाजलेत. किती वाजलेत? 9 वाजलेत. काकू म्हटली होती मी सकाळी लवकर उठते. म्हटलं कशाला लवकर उठताय? आपल्या घरी कोण कामाला जातं का? लवकर कशाला उठायचंय? तुम्ही निवांत उठा. काय विषय त्यात? पहिलं पीठ मळते. भाजी काय बनवायची डिसाईड नाही केले बरं का, कारण काहीच भाजी नाही घरात. आणि मेन विषय असा आहे की टोमॅटो पण संपले. तर बघू आता काय भाजी बनवायची. भाजी काय बनवायची हेच डोकं चाललं. सकाळच्याला वेगळी भाजी, परत मला दुपारच्याला वेगळी भाजी करावी लागेल. काय करायचं गाईस सांगा तर तुम्ही. आता मी पहिलं तर पीठ मळते. भाजी डिसाईड करेपर्यंत माझं पीठ छान मुरेल. एका साईडला मी दूध गरम पण करायला ठेव. पप्पा डब्यातलं तेल काढून द्या ना. बस का? नाही टाका ना अजून. प्रतीकच्या आंघोळ झाली वाटतं. मी ठरवलंय स्वयंपाक काय बनवायचं आहे. पहिलं तर मी अंड्याची बुर्जी बनवणार, चपाती बनवणार, त्याच्यानंतर वरण भात. पण सगळ्यात पहिलं पप्पाला आणि मला शिरा बनवणार. थँक्स. बिंगो अंडे घेऊन आली आहे. आता तिला मी अजून एका दुकान पाठवणार की कारण की टोमॅटो पण संपलेले आहेत. आणि आता प्रतीक पण आंघोळीला गेलाय, त्याच्यामुळे मी त्याला मार्केटमध्ये पण पाठवू नाही शकत. आणि इमर्जन्सीमुळे मला आता इथून घ्यावं लागतं. इथं खूप जास्त महाग देतात. एका साईडला बनवलाय मी शिरा. आत्ता नाश्त्याला बनवलाय. असा पातळवाला का बनवलाय कारण की मला असा शिरा खायचा असतो आणि पप्पाला पण आवडतो, म्हणून मी थोडा जास्त. एका साईडला ठेवलाय चहा, दूध टाकायचंय आणि पीठ मळून सुद्धा झालंय. अंडी ठेवली. आता त्याची अंड्याची बुर्जी बनवते मस्तपैकी. आणि एका साईडला लगेच चपात्या करते आणि लगेच मग कुकर लावायचं आहे. आता कुकर लावायला लागल. दुपारचा पण स्वयंपाक माझा आत्ताच करून घेते मी. आता किचनमध्ये आता परत कशाला वरती जाऊ आणि परत खाली येऊ, म्हणून दुपारचं स्वयंपाक, माझं दुपारचं जेवण आताच करून ठेवते. पाय आता नुकतीच गेली होती खाली स्वयंपाक बनवायला. म्हणजे नाश्ताच असतो आमचं जेवण, म्हणजे चपाती आणि भाजी का असते ते. असं दुपारी आम्ही काही भात वगैरे काही खात नाही, फक्त चपाती आणि जी काही भाजी बनवली ती. तर पायल खाली गेली होती. आज ती अंड्याची भुर्जी करते. कारण असं झालं काल गेलो तुम्ही गहू आणायला, काय तेव्हा लक्षात आलं असतं ना, काही ना काही भाजीला घेऊन आला असतो. पण ठीक आहे ना, अंड्याची भुर्जी पण आपण करतोच काय विषय नाही, त्यात काही विषयचा नाही आहे. अंड्याची भुर्जी चपाती केली पाहिजे. मग तोपर्यंत काय आलं तर मला पण आंघोळ करायची होती आणि झोपली होती. तेव्हा झोपली होती तर आंघोळ वगैरे दात वगैरे बाथरूम वगैरे घेऊन झोपली आणि आंघोळीला जायलाच उठली. मग दात घासतं तिला झोकेत टाकली पाळण्यात. दात घासता पाळण्यात दिला. मग आंघोळीला गेलो. शेवट चमक घ्यायला गेलो तेव्हा मॅडम उठली. म्हणलं पाहिलं तर या. मॅडमनी दिलाय अलार्म, जोरात भूक लागली असेल तिला. आज माझ्या रुटीनचा अनुभव घेतलाय. हा मी तोपर्यंत बघ की बेड सगळं आवडला, सगळं घडे घातले. म्हणलं तर पाहिलं परत व्हिडिओचं पण आज काम आहे. काल काम नाही केलं, परवा काम नाही केलं, ते म्हणलं लोड येईल. आणि मला पण आज काही मार्केटिंगला जायचं नाही कारण की माल नाही आहे. आता माल बनवायचा आहे. माल जरा आता आमचे जे दह्याचे कप स्टॉप झाले ते कप परत स्टार्ट केला. दुपारचा काम आता मी दुपारी जेव्हा घरी असूच ना, तर दुपारी घरी नसणार आहे, त्यामुळे आता कप स्टार्ट केला. तर कालचा पहिला आम्ही बॅच बनवला, बनवून बघितलं. थोडं जरा पातळ दही बनलं होतं. जरा नवीन प्रयोग करून बघितलं नाही का, असं जमतं का दही बनवणं वगैरे. तर ते दही थोडं पातळ बनल्यामुळं काय गिरायक द्यायला गेलो नाही, कारण की गिरायक परत खराब होतं. आपण जर गिरायकाला थोडाफार जरा असं वरनं खाली जरा माल दिला तर गिरायक खराब होतं, गिरायक ओरडतं. त्यामुळे आपण तो काय माल दिला नाही, तो माल इथंचे घरीचे. मग त्याचं आपण दह्याचं ताक वगैरे बनवणार आहे. आणि आज काय मागवलं नाही म्हणून मला पहिलं ते जो माल शिल्लक आहे त्यातलं भांडवल पहिलं निघून दे. भांडवल निघल्यावर मग आपण हे करू. कारण नुकसान मे महिन्यात कसं जरा जास्त प्रमाणात सीझन असतो, तशी नुकसान पण जास्त असते. त्यामुळं आता मी आज काय दूध वगैरे मागवलं नाही, उद्या मागवेल. आता मी अजून पप्पाशी काय बोलणं झालं नाही माझं, कसं दूध मागवायचं, काय करायचं ते पुढं. म्हणजे ते आज डिस्कस करेल जरा, कसं बनवायचं, कसं दूध आणायचं, काय आणायचं, कसं बनवायचं ते बोलल्यानंतर मग परत मार्केटमध्ये घुसणार आहे. परत मार्केटिंग परत पुन्हा चालू करावं लागणार आहे. कारण आमचे पूर्ण सीझन आहे, पूर्ण सण 10 वाला दहीचा डब्बा होता. जे आपले नेहमी ब्लॉग बघतात ना त्यांना माहिती आहे, दहीचा 10 वाला डब्बा होता. तो आपण सुरुवात केली ती विकायला. त्याचा कपचा स्टॉक संपला आणि एक प्रॉब्लेम काय आला,
कपचा स्टॉक संपला आणि आपण ऑर्डर दिली जानेवारीमध्ये. ऑर्डर दिल्यानंतर मग ऑर्डर दिली त्यांनी, काही वेळेवर ऑर्डर दिली नाही. वेळेवर ऑर्डर दिली तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे वॉर चालू होता. ते वॉरचे इफेक्ट अजून पण पर्यंत वॉर चालू होतं. त्या पिरियडमध्ये काय आलं, प्लॅस्टिक महाग झालं. बाहेरनं जे रॉ मटेरियल यायचं आहे इंडियामध्ये तो यायचा बंद झाला. त्यामुळं ज्यांनी इंडियामध्ये ज्यांच्याकडे स्टॉक होता त्यांनी रेट वाढवले. त्यामुळं आपली ऑर्डर दिलेली होती त्यांनी पण आपल्याकडनं रेट वाढवून घेतले. सगळा गोंधळ झाला. 4 महिने त्यांच्यात आमचे वाया गेले, 4 ते 5 महिने वाया गेले. जानेवारीमध्ये मी ऑर्डर दिली ती, मेमध्ये मला ऑर्डर ती आता आलेली, म्हणजे 5 महिने मी असंच माझे महिने वाया गेलेले आहेत. त्यामुळे त्या कपात्या शिकायला आता हे ठरवलं ह्या वेळेस मी म्हणलं पुण्यामध्येच कुठल्या तरी माणसाला ऑर्डर द्यावी. कारण आम्ही ऑर्डर केलं लास्ट टाईम गुजरातमध्ये दिली होती, ती आता कॅन्सल करून तर पुण्यामध्येच ऑर्डर देणार आम्ही. कारण उठे बसतो. तर इथून पुढं पावसाळा गेला की नंतर श्रावण महिने लागेल, पावसाळ्यामध्ये नंतरच नवरात्र येईल. कारण आता सणवार चालू होतील ना पुढं जाता, त्यामुळे दह्याची आता गरज लागणार. त्यामुळे आपण दह्या जरा जास्त जोर दह्यावर देणार आहे. बघू आता कसं काय होते ते. जरा बिझनेस म्हणले की उष्णच होतीच जरा. आणि ह्या सीझन आम्हाला लय वाईट गेला हा सीझन मला मागच्या सीझनपेक्षा. म्हणजे एप्रिल महिना एकदम चांगला गेला. एप्रिल महिना एकदम स्ट्रॉंग गेला. एप्रिलच्या महिन्यात मी जरा थोडा वर खाली गेला. बघू आता पुढं दह्याचं कसं चालू होतं कसं नाही आपण बघूच, सांगालच तुम्हाला मी तेव्हा. तर आता पायल तिला फिडिंग वगैरे करते आणि शिरा आणला आहे पायलने, पण तिला शिरा खाते. पायलचं रुटीन तुम्हाला एका दिवशी नक्की शेअर करा. तुम्हाला जर पाहिजे नसेल पायल दिवसभर काय काय करते, कधी काय खाते, काय पायलने खाल्लं पाहिजे, काय काय नाही खात पायल, काय अवॉइड करते खायचं, ते तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. ती तुम्हाला पूर्ण डे शेअर करेल. तर आता मी एक गिऱ्हाईक द्यायचं आहे, मला एक गिऱ्हाईक द्यायला जायचं आहे. एक गिऱ्हाईक देऊन येतो, नाश्ता वगैरे करून मस्तपैकी अंड्याची भुर्जी खातो. काल चिकन खाल्लं आहे आणि आज मला वाटतं आज मम्मी येईल किंवा उद्या येईल. कारण ते गावाला गेलात ना, गावाला गेलं तर तिकडं पाणी उन्हाळा आहे कडक, तुम्हाला पण माहिती आहे. आणि गाव साईडला जरा विहिरी वगैरे आटतात, याने बोरिंगचं पाणी असलं तर जमिनीतलं पाणी पण जरा आटतं. त्यामुळे त्यांना पाण्याची जरा दिक्कत व्हायला लागली. त्यामुळे ते आज येतील. मला असं वाटतं हो का, फोन नाही केला अजून. माझा नाश्ता करून झाला आणि खाली आल्यावर लगेच मी केली अंड्याची भुर्जी. म्हणजे आता करतीये अंडा भुर्जी. पीठ तोपर्यंत माझं चांगलं मुरलं आहे. आता लगेच एका साईडला चपात्या लाटून घेते. मग चपात्या नाही, अंड्याची भुर्जी झाली की मग कुकर लावते. म्हणजे मला दुपारी पण जास्त काही लोड खाली यायला लागणार नाही. आताच जर माझा स्वयंपाक बनवून झाला दुपारचा पण तर. सक्षमी बघा कशी मान धरते. प्रतीकने हात पण नाही लावला, ती स्वतःच मान उचलते तिची. हे बघा त्याने मानाला हात पण नाही लावला. हे बघा हे काय एवढं मान उचलून बघायचंय. उचलली मान. हो बघा कशी बघतीये सगळीकडं. तुला नाही का सांगितलं मी काल बघते ढेकर देताना, तशीच करत होती सेम. तिची मान मी खाली टाकतोय पण मी मान काय खाली टाकायला तयारच नाही. बघ चल झोप. हो घे बघा. नाही मध्येच आहे ना, स्वयंपाक करता माझी चपात्या झाल्या होत्या बरं का करून. मग 4 चपात्या राहिल्या होत्या करायच्या. गॅसच संपला, सिलेंडर गेला. मग प्रतीक आता गेला सिलेंडर आणायला. मग त्याला म्हणलं की तू सिलेंडर घेऊन येईपर्यंत मी रेडी होते. व्हिडिओ करायचा होता मला, कॉन्टेंट करायचे होते खूप दिवसापासून. मग मी त्याला म्हटलं तू जा सिलेंडर घेऊन ये. आता सिलेंडर आणायला पण आम्हाला लांब जावं लागते, कारण की सिलेंडरचा तुम्हाला माहिती आहे कसा प्रॉब्लेम चालू झाला आहे. तर तो येईपर्यंत मी अख्खं घर आवरलं. आता झाडू काढते, फरशी पुसते. तोपर्यंत सक्षमी झोपली आहे. ती झोपली तरच माझी कामं होतात, नाहीतर मग तिच्यापाशी लक्ष देत जास्त कामं होत नाही मला. मग आता सगळं घर आवरते, फरशी पुसते पहिली आणि मग मेकअप वगैरे करून आवरते माझं. म्हणजे व्हिडिओज करता येईल तोपर्यंत सिलेंडर येईल. मग त्या चपात्या राहिलेल्या त्या करते. आणि माझा स्वयंपाक पण राहिला दुपारचा, तो पण करायचा आहे मला. तर तुम्हाला दिसलं असेल तर मी काळे कपडे घातलेत. पेंट पण काळी घातली, त्यांना दाखवतो. हे बघा दोन्ही मॅचिंग केले आणि पाय पण काळेच कपडे घालणार. हे बघा थंबनेल तर तुम्ही बघितलाय. आज आम्ही सक्षमीचा शूट करणार आहे जून महिन्यात. मी किती हुशार आहे. 13 तारखेला त्याचा बड्डे आहे. शूट आम्ही करतो 1 जूनला, 2 महिन्याचा. काय बोलायचं आता, कारण अभावी काही खूप गोष्टी अशा होत्या, त्यामुळं काही जमलं नाही करायला. आज म्हणलं काहीही करून आज शूट करू पाहिजे. स्पेस फुल झाला होता. तर पायलने पण आवडले. पाहिले जर दाखव कपडे, लुक टेस्ट करूयात. हे बघा दिसली का ह्या कोपऱ्यात एक बाई फिरती, ह्या कोपऱ्यात घरा अरे असं वाटते. झोपलो होतो आम्ही, पहिली गोष्ट मेन पॉईंट, झोपलो होतो. हे तू झोपू नकोस.
लय मारेल सगळं सगळं ती झोपलं सगळं कपडे काढून बसायला लागेल. कारण की आम्ही हे मेमरीज करतो. Wow. मेमरीज. वाव ओ माय व्हेरी गुड. येस व्हेरी गुड. कपडे घ्यायला त्या दिवशी केली ती व्हेरी गुड. काय व्हेरी गुड. बेडवर केली तर करून दे काय ते आपलंच बेड आहे. ओ व्हेरी गुड. बेडला पण खत पाणी केलं पाहिजे. तर हे आपण मेमोरीज करतोय. पर दोन पहिल्या महिन्याचा बर्थडे, दुसऱ्या महिन्याचा बर्थडे, तिसऱ्या महिन्याचा बर्थडे असे आम्ही उभे व्हिडिओ काढतोय. आडवी पण ह्यावेळेस केलं आडवी नाही काढली. ह्यावेळेस पण आपण आडवी काढू. व्हिडिओ का करतोय कारण की एक आठवण राहावी आपली. बघची मी पहिल्या महिन्यात कशी होती, दुसऱ्या महिन्यात कशी होती आणि तिचे बर्थडे सेलिब्रेशन तर झालेत आपले. पण आठवण म्हणून म्हणून आम्ही दोघांनी मॅचिंग केलंय आणि त्याला एक स्पेशल ड्रेस घालणार आहे. तेव्हा आता मी खाली जातो पहिला केक घेऊन येतो. केक घेऊन आलेले मी. किती दिवस त्याला समोरून ठेवलं होतं. मी तर काहीच बोलू नाही शकत. हे बघा तुटला 2 नंबरचा आकडा. व्यवस्थित नाही चिटकावं तर काय करतोस? हाय येतं व्यवस्थित. आहे का? अरे त्याचे पण 3 तुकडे करशील हा ना. बाबा. तर थोडं गरम करू याला. थांबा गाईस. एक काम करतात तो एक वाढून ठेवतो. माझी skills कर प्रत्येक बाबा. मुकुंद कांबळे द डेफिनेशन एक काम करतो आणि एक वाढून ठेवतो. एक आणला 2 नंबरचा आकार तुटला आणि हा महत्वाचा आहे. महत्वाचा आहे. गाईज हे बघा तुम्हाला सांगते मी. माहित नाही का आपण प्रत्येकचं असंच काम असतं. तो एक काम करतो ना तर एक काम बिघडूनच ठेवतो. म्हणजे त्याला तुम्ही कुठलंही काम सांगा, कुठलंही ते काम करणार तो, ठीक आहे करणार, पण त्यात काही ना काही बिघाड करूनच ठेवणार. तर ते का असं होतं त्याच्या बाबतीमध्ये ते मला पण नाही माहिती अजून. मला असं वाटतंय जरा विचारावं कोणाला तरी असं का होतं बाबा. असं नक्की काय प्रॉब्लेम आहे प्रतीकमध्ये, असं काय प्रॉब्लेम आहे बघा. आता पण ते 2 आकडा तोडून ठेवला आणि तो 1 नंबरचा आकडा आहे ना तो ह्याचा मेणबत्तीचा, तो अजून मी जपून ठेवलाय 1 नंबरचा आणि याने 2 नंबरचं तोडून टाकलं. काय बोलायचं. चला मी आवरते आता. केस राहिले ते थोडासा मेकअप करते. सक्षमीचं पण आवडतंय. खूप म्हणजे खूप मेहनती त्याला लावलंय. दोघांची मध्ये मी अशी काठी लावली आणि ती काठीने जॉईंट केलं त्याला. ते बघता आता 2-3 व्हिडिओ काढूच तर नीट राहून दे बस. बस बाकी काही नको आम्हाला. काय चाललंय काय समजा. लय अलगदे. व्हिडिओ पर्यंत राहून दे बाबा. तुझं आवडलंय केस करते जा लवकर तू. तर हा कपडे मला ना आता प्रत्येक जेवढं माझ्याकडे कपडे आता आहेत ना घरात, एक व्हाईट शर्ट सोडून सगळे कपडे असे टाईट आहेत. असे टाईट यायला लागले. वजनच तेवढं वाढलं. तर तुम्हाला मी सक्षमीला दाखवतो पहिला. आम्ही दोघांनी मॅचिंग केली आणि तिने आम्हाला मिसमॅच केलंय. काय नाही पिले. ही आहे सक्षमी पायल प्रतीक कांबळे. ओ आज तुझा करणार आहे आम्ही फोटोशूट. हा तर तू रेडी आहेस? रेडी आहेस शूटला तू? हा सांग. हा म्हण हा बोल लवकर. चल लवकर. रेडी आहेस ना तू? ठीक आहे. ती बोलली मला कळलंय गाईज मनातल्या मनात. ती बोलली हा म्हणून माझ्यापर्यंत पोचले एक बाप म्हणून. तिची मनातली फिलिंग माझ्यापर्यंत पोचली आहे गाईज, पोचली आहे. हां तर हिचा आउटफिट बघा काय छान आहे. हाऊल हो. आणि तिच्या मम्मीचा बघा भूला. मला वाटलं भूत बोलते. पिलू आमची शोनपली ले शोनपली कलती ले टोनकली ले टोनकली. आणि प्रतीकने मला आहे ना आज जबरदस्ती झोपवलं आणि जेव्हा मी झोपत ना मला काहीच काम करूशी नाही वाटत. उद्या नाही झोपायचं, आजच झोपायचंय. एक ठेवलं आजचे दिवस जाऊन दे मला रेस्ट करू. मला पण लय झोप आली होती. मला पण लय झोप आली. मी तर बसल्या घोरत होते बघितलं ना. असं जागी होते मी तेव्हा. अशी गाड पण नव्हती झोपली. तो हा काढणार आहे ना फुटेज तो पण ठेवायचा. मग तसं त्याचा एक ब्लॉग करायचा काय. चालेल ठीक आहे. चला आता गाईज आमचे उभे व्हिडिओ काढून झाले. सक्षमी रिलीज केला आणि नशीब चांगलं आहे बाबा माझं. तेवढं चिपकलं हे 2 नंबरचा आकडा. आता मी स्पेस सारखा फुल व्हायला लागलाय पुढीमुळे तुम्हाला सांगितलं या. आता सक्षमी आलेली आहे तर मी सक्षमी आणि देतो ना. सक्षमी झाले 2 महिन्यांची. कधीच झाली आता 2.5 महिन्याची. चल मला केक चल आता. तिला जा घे की थोडा फ्रेंड जरा दाखव की. केक तर लय छान आहे गाईस. आणि आता मी तुम्हाला दाखवायला जाते. ए
आता कुठं सक्षमी पहिले कॅमेऱ्याच्या बाहेर जा. सक्षमीचा फेस 10 वेळा फेस नको करू गाईज. हे रोज रोज तेच लोक मध्ये व्हायला लागले काय. बरं ऐक काय करतो मग कसं दाखवतोय हा थांब की दाखवायचे ना तिला. मग सक्षमीचा लुक बघितला तुम्ही कसा झालाय तो. छान झालाय सांगा. आम्ही दोघं पण कशी दिसतोय कमेंट करून सांगा. आमचे पिलू आणि सक्षमीला सगळ्यांनी हॅपी बर्थडे करा comment केला हॅपी मध्ये. बर्थडे सगळ्यांनी विश केलेलं तरी आहे. पण करा शूट आता केलाय म्हणून. आणि आता तर मी- थोडं अँगल खाली किती का लेच आपलं खाली गेलेलं दिसतंय. तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटणार 2027 मार्च महिन्यात बघायला. आम्ही शूट केलेले. हो. कारण हे आम्ही मेमरी म्हणून सेव्ह करतोय हे. बाकी तिचे भरपूर मेमरीज पण हे शूट स्पेशली काय पिले. तर ती पण खूप हे झाली. तिला झोप आली खरं झोप तर. आली आज चहा वगैरे झाला बरं का आमचं लवकरच. 6 वाजताच चहा झाला होता पप्पाचा आमचा. आणि त्याच्यानंतर वरती गेले. वरती थोडंसं आवरलं. सक्षमी तोपर्यंत जागीच होती कारण ती सकाळपासून खूप झोपली होती म्हणून लवकर झोपत नव्हती. आणि ती झोपली नाही तर माझं पण लक्ष काय खाली लागत नव्हतं. अर्धा कुकर आहे ना फक्त कांदा टोमॅटो सगळे नाही का ते मसाले वगैरे टाकले कुकरमध्ये आणि गॅस बंद करून वरती गेले. मग मम्मी आली 8 वाजता. मग त्यांनी आंघोळ घातली सक्षमीला. आम्ही मिळून घातली आंघोळ. एकट्यानं आता नाही का एवढं सक्षमी डोकं हलवते इकडं तिकडं. मग मला पण थांबावं लागतं तिथे डोकं वगैरे नाही का पकडून. मग तिथे डोकं वगैरे धरून मग तिला आंघोळ घातली आम्ही. आणि आता मॅडम मस्त झोपले. आता काय ती 1 तास तरी उठणार नाही. 1-2 तास तरी सांगतात नाही. 1 तासाने उठून पण झोप लागल्यावरती नाही तर मग 2 तास झोपेल. पण मग आता मी आले खाली. तर मस्तपैकी सोयाबीन भात बनवला आहे आज. कारण की आज मम्मी जेवणार नाही आहे आणि मी सुद्धा आज जेवणार नाही आहे. कारण मग अशी परत मी थोडा वरण भात खाल्ला होता म्हणून मला भूक नाही. बघू दुधासोबत काहीतरी खाते मी. आणि रात्री भूक लागली तर अंडी आणून ठेवते. उकडून अंडी खाईल भूक लागली रात्री तर. पण आता अजिबात खायची इच्छा नाही. खूप जीव दमल्यागत झाला आहे माझा. असं वाटतं कधी मी पडेल जाऊन बेडवरती. आता मला असं वाटतं. तर आज तुम्ही बघितलं आम्ही सक्षमीसोबत खूप छान फोटो काढले ते मी आणि शूट पण केला आहे. तर आता तुम्हाला दाखवते सोयाबीन भात मस्त. हे बारकेवाले सोयाबीन आहेत असे. हे बघा हे असेवाले सोयाबीन आहेत छोटे छोटेवाले. ह्याचा भात लय भारी होतो. आणि आमच्या घरात हा भात पप्पाला आणि प्रतीकला मला खूप आवडतो. प्रतीक म्हणला खूप दिवस झालं सोयाबीन भात नाही बनवलाय आज बनव. आणि पप्पाला पण आवडतो. लय मस्त लागतो. खाल्ला तर मी 2-3 घास खाईल. आता झाकण ठेवते आणि कुकर बारीक गॅसवर करते. मी जेव्हा पण कधी भात बनवते मसाले भात वगैरे तर बारीक गॅसवर बनवते. चांगलं होतं मोकळं होतं आणि जास्त पाणी नाही टाकत. मग त्याच्याने किचका नाही होत भात. असं नाही की एकदम पाण्यासारखं ओलसर नाही होत. एकदम सुक्का होतं. तर आता वाट बघ आता 15 मिनटं बारीक गॅसवरती ठेवूयात कुकर.